भुके नाही अन्न, मेल्यावर पिंडदान. ही जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील एका अभंगातील पहिली ओळ आहे. त्यानुसार संत तुकाराम महाराजांना जनतेचे प्रबोधन करताना, जनजागृती करताना असं सूचित करायचं आहे की माणसाला किंवा त्या व्यक्तीला जेव्हा अन्नाची गरज असते तेव्हा आपण त्यास विचारत नाही. त्याच व्यक्तीचं निधन झाल्यानंतर आपण मात्र त्याच्या नावाने पिंडदानसारखे कर्मकांड करतो. परंतु यातून सिद्ध काय होतं? मेल्यावर माणसाला त्या पिंडाचं, त्या अन्नाचं काय उपयोग, जेव्हा त्याला जिवंतपणी त्या अन्नाची गरज होती. परंतु आपण तसं न करता आपण त्याच्या मृत्यूपश्चात आपण असे पिंडदान करतो. तर त्यानुसार आपण आपली स्वतःचीच फसगत करून घेतो, असं तुकाराम महाराजांना सूचित करायचं आहे. धन्यवाद.